प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून सांख्यिकीय हवामान अंदाज मॉडेलवर आधारित हवामान अंदाज वर्तविण्यात आलाय। दिनांक 22 मार्च 2022 रोजी कोकण विभागासाठी प्राप्त झालेला आणि पुढील 5 दिवसांसाठीचा मध्यम मुदतीचा जिल्हास्तरीय हवामान अंदाज वर्तवण्यात आलाय। या संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी दूरध्वनीवरून जोडली जाते प्रतिनिधी संचिता कोल्हापटे। नक्कीच कोमल, या पुढील 5 दिवसांचा आणि आजचा पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढच्या 5 दिवसांमध्ये म्हणजे 23 ते 27 मार्च 2022 या कालावधी दरम्यान 23 ते 26 दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि कमाल आणि किमान तापमानात सुद्धा काही अंशी घट होऊन अनुक्रमे 33 ते 36 आणि 24 ते 26 अंश सेल्सिअस वरती राहण्याची देखील शक्यता आहे। कमाल तापमान 33 ते 36 वरती राहील आणि किमान तापमान हे 24 ते 26 अंश सेल्सिअस वरती स्थिर राहण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। आर्द्रतेमध्ये देखील हवामानात वाढ होणार आहे। हवेतील हवामान हे दमट आणि अंशतः ढगाळ राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई कुलाबा यांच्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि दक्षिण कोकण आणि गोवा या हवामान उपविभागामध्ये 27 मार्च ते 3 एप्रिल या कालावधी दरम्यान पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा कमी असणार आहे। दरवर्षी 0.03 मिलीमीटर एवढं सरासरी पर्जन्यमान असतं, ते यावर्षी 0.01 मिलीमीटर पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे। तापमानाचा जर विचार केला तर दक्षिण कोकण आणि गोवा या विभागामध्ये 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये कमाल आणि किमान तापमान हे लाक्षणिकरित्या सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे सदर कालावधी दरम्यान सरासरी कमाल तापमान हे 30.36 आणि किमान तापमान हे 16.45 डिग्री सेल्सिअस एवढं असतं। तर यावर्षी कमाल तापमान हे 33.35 डिग्री आणि किमान तापमान हे 21.84 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 23 ते 27 मार्च या कालावधी दरम्यान 23 रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आणि 24, 25, 26 मार्च रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता देखील कमी आहे असं सांगितलंय। हा इशारा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आलाय। कृषी सल्ला जो आहे तो देखील दिलाय त्यांनी। मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता जर लक्षात घेतली तर काढणी केलेलं पीक हे तसंच राहिलं तर त्याच्यात ते पावसात भिजून त्या पावसाच्या ओलाव्यामुळे शेंगांमधील दाण्यांची उघड होऊन त्याची प्रत खालावण्याची शक्यता असते। त्यामुळे काढणी केलेलं पीक हे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सांगण्यात आलंय। आणि 23 ते 27 मार्च या कालावधी दरम्यान 23 ते 26 रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे आंबा, काजू, नारळ असेल अशा अनेक पिकं घेतली जात आहेत, तर त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी देखील सांगण्यात आलंय। आणि त्यासोबतच जे पशुपालन केलं जातं, गुरं असतील, कुक्कुटपालन असेल किंवा इतर काही असेल, तर त्यांच्या शारीरिक तापमानासाठी सुद्धा जे तापमान वाढणार आहे तर त्यांचं शारीरिक संतुलन राखण्यासाठी सुद्धा योग्य ती काळजी घेण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे एकूणच पुढचे 5 दिवस हे वातावरण अशा प्रकारचं राहणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते। कोमल।